उल्लासनगर में शिवसेना शिंदे समूह के शिवसैनिक गुस्से में हैं। खबर है कि 500 से अधिक शिवसेना पदाधिकारी इस्तीफा देने की तैयारी कर रहे हैं। शिवसैनिकों की मांग है कि वार्ड संख्या 10 में विदेशी उम्मीदवारों को नहीं, स्थानीय उम्मीदवारों को प्राथमिकता देनी चाहिए। इसी सिलसिले में शिवसैनिकों ने शिवसेना शाखा के समक्ष जाकर अपना गुस्सा जाहिर किया। पिछली बार इस वार्ड में एक विदेशी को उम्मीदवार बनाया गया था। जनता ने उन्हें पार्षद बनाया, लेकिन वो पिछले 5 वर्षों से पार्षद वार्ड में नजर नहीं आए। इसीलिए अब शिवसैनिकों ने शिवसेना शाखा के सामने स्थानीय शिवसैनिक को उम्मीदवार बनाने की मांग करते हुए जमकर नारेबाजी की। शिवसैनिकों ने वरिष्ठ नेताओं को चेतावनी दी है कि अगर स्थानीय उम्मीदवार को सीट नहीं दी गई तो सभी पदाधिकारी और कार्यकर्ता इस्तीफा दे देंगे। आज भरपूर दिवस झाले, रवी भाऊचं नाव सुद्धा येते। आज रवी भाऊचं नाव घेतल्यानंतर एवढे लोक कोणासाठी येत नाही आजकाल वेळ काढून। आज फक्त माहिती पडले की शाखेवरती मीटिंग आहे की बाबा रवी भाऊचं तिकीट कट करत आहे, त्यामुळे एवढे लोक आज जमा झालेले आहेत। आज मग तुम्ही बघा की पाऊस आला, पूर आला तर कोण पळतो? सगळ्यांना माहिती आहे कोण पळतो, कोण कुठं पळतो? तर रवी भाऊच नेहमी प्रत्येकासाठी कोणाला शाखेमध्ये जागा दे, कोणाला जेवण दे, याच्यासाठी छोटा कार्यकर्ता पळतो, मग त्याला तिकीट दिलं तर काय वाईट आहे? जो व्यक्ती आजपर्यंत मार्केटमध्येच नाही त्याला डायरेक्ट येऊन जर वरती बसवणार तर आम्ही कोणीच काम करणार नाही। आम्ही जेवढे शिवसैनिक असू, पॅनल बॉडीमध्ये असू, युवा सेने असू किंवा जे लेडीज लोक असतील ते सर्व राजीनामा देतील आणि कोणीही कार्यकर्ता पदाधिकारी काम करणार नाही। आम्हाला सामान्य कार्यकर्ताच पाहिजे जो एका फोनवरती आज सुद्धा ते कामं करतात, 30-35 वर्षापासून तेच कामं करतात। त्यांना सुद्धा संधी द्यायला पाहिजे का नाही? नवीन माणसाला सुद्धा संधी देणे गरजेचं आहे आणि रवी भाऊ निकम आज हाच व्यक्ती एकदम परफेक्ट आहे। आणि सामान्य माणूस सुद्धा आज का आलाय? त्याच्यासाठी आलाय ना बाबा। छोटा माणूस आज एवढा काम करतो, तो 30-35 वर्षापासून काम करतो, कोणतीही साहेबांना कधी बोलला नाही की असं आहे तसं आहे, पण आज त्याला तिकीट देण्यात येत आहे। ओगच वरतून एखाद्याला बसवणं हे आम्हाला कोणालाच मान्य नाही। कोणत्या शाखेवरती मान्य नाही? ना हिरागाडच्या शाखेवरती मान्य आहे, ना चौधरी साहेबांच्या शाखेवरती मान्य आहे, ना शांतीनगरच्या शाखेवरती मान्य आहे। आम्हाला रवी भाऊ हा व्यक्ती एकच पाहिजे, काय तर कोणीही काम करणार नाही म्हणजे नाही।